आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. 6,000 कोटीच्या वरती गेला. पराभव झाल्यानंतर त्यांच्या गावात चिंतन सभा झाली आणि चिंतन सभेतून तो आकडा 7,000 कोटी पर्यंत नेला गेला. अरे दादानो, 7,000 कोटी आणलं तर आता रस्ता काय देताय, आता डीपे काय देताय, गेला पैसा कुठे? स्वर्गीय बाबासाहेबांनी 54 वर्षे 1 महिना विधानसभेचे सदस्य म्हणून काम केलं. 77 सालचा काळ आणि 99 सालचा काळ जर सोडला, मला वाटतं 4 वर्ष आबासाहेब मंत्री असतील, 50 वर्ष आबासाहेबांनी विरोधी बाकावर बसून या तालुक्याचा विकास केलेला आहे. या तालुक्यातल्या सर्व जनतेला माहित. आज या कोल्हापुराचे उमेदवार सन्माननीय छायाताई सोपान खोळेकर, तुम्हाला सर्वांना माहित आहे सोपानदाजी आणि तुकारामदाजीची जोडगोळी, त्यांच्या माध्यमातून डाळिंबाच्या शेतीच्या माध्यमातून या भागामधल्या गोरगरीब जनतेची सेवा त्यांच्या हातून घडलेले निष्ठावंत कार्यकर्ते. नारायण तात्यांनी जोडणी आणि हातीत पंचायत समितीकरणाची सेवा केली, अकाली निधन झालं. त्यांच्या वडील स्वर्गीय शामराव पाटलांनी सुद्धा त्याच पद्धतीने शेका पक्षाचं काम करत असताना त्या भागातली सेवा केली. आज वडिलांचं छत्रछाया हरवल्यानंतर या पक्षाची रीत आहे म्हणून अमृत पाटलांना आपण उमेदवारी देत असताना घरातल्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला विचारलं की बाबांनो, तात्यांचं अकाली निधन झाले, आपण द्यायची का? प्रत्येक गावाने सांगितलं आमची माघार आहे फक्त आणि फक्त आम्ही अमृत पाटलाच्या पाठीमागे आहे. किरण भाऊ लहान वयामध्ये वडिलांचं छत्र हरवलं. पाचेगाव मध्ये खुरपायला गेले, भांगलायला गेले. परिस्थितीनं सांगलीला नेलं. सांगलीला हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं. आता त्यांनी सांगितलं, मलाही कळालं, पंक्चरचं काम केलं, पंक्चर काढायचं. कालांतराने डाळिंबाचा व्यवसाय केला, आर्थिक प्रगती झाली. कालांतराने प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये गेले, खूप चांगल्या पद्धतीनं पारदर्शक व्यवसाय केला आणि आसपासच्या तालुक्यामध्ये चांगला यशस्वी उद्योजक म्हणून ते नावारूपाला आले. काल बापूंनी जे केलं ते फक्त किरण भाऊचा अवमान नव्हता, या गटातल्या गोरगरीब शेतकऱ्याची जी पोरं कष्टाने यशस्वी होतात अशा सर्व मायबाप जनतेचा बापूने अवमान केलेला आहे, हे विसरून चालणार नाही. माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला किरण्या म्हणणं हा अवमान शेतकरी कामगार पक्ष कदापि सहन करणार नाही. आणि त्याच्यापेक्षा पुढचं पाऊल, बापू माझ्या कार्यकर्त्याला जेलमध्ये घालण्यापेक्षा तुमचं सरकार आहे, मी गणपतराव देशमुख साहेबांचा नातो आहे, मला जेलमध्ये घालून दाखवा. कशाला गरीबाच्या मागे लागलाय? आणि इथून पुढच्या काळात ज्या पद्धतीने 50-60 वर्षाच्या काळामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामधल्या गोरगरीब जनतेची सेवा करत असताना दीपक आबांनी साथ दिली, पण या दोघांनी सुद्धा या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेवर अन्याय करण्याची भाषा कधी केली नाही.
दडपशाहीची भाषा कधी केली नाही. तुम्हाला कुणाला जरी बघायचं असेल तर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला कुणाच्याही केसाला बाबासाहेब देशमुख हात लावून देणार नाही. जे करायचं ना लोकप्रतिनिधी म्हणून मला करा, पण माझ्या या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला तुमच्या दादागिरीने दाबण्याचा प्रयत्न करू नका. ज्या सभेमध्ये तुम्हाला पराभवाची शंका आणि तुमच्या उमेदवारांची त्याच पूर्वी आबासाहेबांचं नाव घ्यावं लागलं. तुम्हाला आमच्या नेत्याचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला सभा करता येत नाही. आणि आमच्या नेत्याच्या कार्यकर्त्याला जेलमध्ये भाषा करतात, जेलमध्ये घालायची ही विचारसरणी या तालुक्याला कधी शिवली नाही आणि भविष्यात आम्ही कधी शिवू देणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि म्हणून जर कोणाला धाडस करायचं असेल तर बाबासाहेब देशमुखच्या समोर येऊन जेलमध्ये घेऊन जावा. उद्या येतो, आता येतो, पण माझ्या कार्यकर्त्याला मी हात लावू देणार नाही. माझ्या तेवढी धमक आहे. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला प्रत्येक मतदान केंद्रावरती असं एक बॅलेट मशीन असणार आहे. आणि पहिल्या रकान्यात, वरच्या रकान्यात जिल्हा परिषद सदस्य उमेदवारांची नावं असणार आहेत. 5 नंबरला पांढरे किराप्पा महादेव आणि खालच्या रकान्यामध्ये पंचायत समितीच्या उमेदवारांची नावं असणार आहेत. कोळा पंचायत गणामध्ये 3 नंबरला कोळेकर छाया सोपान यांचं नाव आहे. आणि हतीत पंचायत समिती गणामध्ये 2 नंबरला पाटील अमृत नारायण यांचं नाव आहे. या तिन्ही उमेदवारांच्या नावासमोरचं चिन्ह आहे नारळ, आणि नारळासमोरचं बटन दाबून बहुसंख्य रूपाने मतदानरूपी आशीर्वाद द्यावा. आणि 9 तारखेला परत या चौकात चांगल्या पद्धतीने जल्लोष करावा एवढी विनंती करतो. जानेवारी 28ला सकाळच्या सत्रामध्ये या राज्याचं लाडकं नेतृत्व आपल्यातून निघून गेलं. ते माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादांना या गटाच्या माध्यमातून आपल्याला श्रद्धांजली व्हायची. याच्यासाठी सर्वांनी 2 मिनिटं शांत उभे राहून श्रद्धांजली